दशक 20वा समाज दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. श्रीराम. मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, जैसे गगन अंतराळ चहूंकडे श्रीराम. दृश्य आले आणि गेले, परी ते ब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चहूंकडे श्रीराम. जिकडे पहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार, एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही श्रीराम. ब्रह्मांडावरते बैसावे, अवकाश भकास अवलोकावे, तेथे चंचळ व्यापकाच्या नावे शून्याकार श्रीराम. दृश्य विवेके काढिले, मग परब्रह्म कोंदाटले, कोणासीच अनुमानले नाही कदा श्रीराम. अधोर्ध पाहता चहूंकडे, निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे, मन धावेल कोणेकडे, अंत पहावया श्रीराम. दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना, दृश्य आकळे ब्रह्म आकळेना, कल्पनेसी श्रीराम. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईचा ठाई, वाक्यार्थ विवरत जाई म्हणजे बरे श्रीराम. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणापरते साधन नाही, कळल्या वीण काहीच नाही, समाधान श्रीराम. पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे श्रीराम. परब्रह्मा सारिखे दुसरे काहीच नाही खरे, निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही श्रीराम. ऐसे परब्रह्म एकजिनसी, काहीच तुळेना तयासी, मानुभव पुण्यरासी तेथे पवाडती श्रीराम. चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळा एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यये पाहाती महानुभाव श्रीराम. मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयो अंतरी तयासीच फावे श्रीराम. कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना श्रीराम. मूळ मायेपासून त्रिगुण, अवघे एकदेशी लक्षण, पाचा भूतांचा ढोबळा गुण दिसत आहे श्रीराम. पृथ्वीपासून चारी खाणी, चत्वार वेगळ आली करणी, सकळ सृष्टीची चाली येथुनी पुढे नाही श्रीराम. सृष्टीचे त्रिविध लक्षण विशद करू निरूपण, श्रोती सूचित अंतःकरण केले पाहिजे श्रीराम. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची तद्रूपची ते श्रीराम. अष्टधा प्रकृतीचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्मरूप बीज सकळ मुळीच आहे श्रीराम. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोली जेते, सूक्ष्मरूपे संकेते समजवून घ्यावी श्रीराम. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार सकळ काही श्रीराम. गुप्त त्रिगुणाचे गूढत्व, म्हणून संकेत महत्तत्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथेची वसे श्रीराम. जेथून गुण प्रगटती, तीस गुणक्षोभिणी म्हणती, त्रिगुणाची रूपे समजती धन्य ते साधू श्रीराम. गुप्त रूपे गुणसौम्य, म्हणून बोलिजे गुणसाम्य, सूक्ष्म संकेत अगम्य बहुतास कैचा श्रीराम. मूळ मायेपासून त्रिगुण, चंचळ एकदेशी लक्षण, प्रत्यये पाहता खूण अंतरी येते श्रीराम. पुढे पंचभूतांची बंडे, वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा हे श्रीराम. त्रिगुणापासून पृथ्वीवरी, दुसऱ्या जिनसाण्याची परी, दोन्ही जिनस या उपरी तिसरा एका श्रीराम. पृथ्वी नाना जिन्साचे बीज, अंडज जारज श्वेतज उद्विज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या श्रीराम. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसीच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दुसरा समाप्त. दशक 20वा समास दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. श्रीराम. चंचळ मूळ माया नव्हती, त्यावेळी केवळ निर्गुण निश्चळ परब्रह्मच आकाशाप्रमाणे चहूकडे कोंदाटून राहिले होते. दृश्य विश्वतर होत असते व परत जात असते, म्हणजे विनाश पावते. पण परब्रह्म मात्र गगनाप्रमाणे सर्वत्र ओतप्रोत कोंडाटून राहिलेले असते, त्याचा कधी नाश होत नाही. जिकडे पाहावे तिकडे अपार परब्रह्मच कोंदाटलेले असते, त्याचा पार लागूच शकत नाही. ते एकटे एकच स्वतंत्र सर्वत्र ओतप्रोत भरलेले असते, त्याच्याखेरीज दुसरे काही नसतेच. विवेकाने दृश्य ब्रह्मांड ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जणू नाहीच असा अनुभव येईल. विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे जराही शिल्लक राहत नाही. विवेकाने दृश्यास बाजूला सारल्यावर शून्यत्वाचे आकाशाचे आकलन होईल, परंतु सदोदित कोंदाटून असलेल्या परब्रह्माचे मात्र आकलन होत नाही, कारण तेथे पाहणारा वेगळा राहूच शकत नाही. वर खाली जिकडे पाहावे तिकडे निर्गुण ब्रह्मच कोंदाटलेले असते,
मन तर एकदेशी असल्याने त्या सर्वव्यापी निर्गुण ब्रह्माचा अंत ते कसा पाहू शकेल? दृश्य चळते, ब्रह्म चळत नाही. दृश्य कळू शकते तर परब्रह्मास जाणता येत नाही. दृश्यास कल्पनेने आकलन करता येते, परब्रह्माचे आकलन कल्पनेच्या योगे होऊ शकत नाही. कल्पना म्हणजे काहीच नाही, कारण कल्पनेने जे निर्माण होते ते वास्तविक अस्तित्वातच नसते. आणि ब्रह्म तर सत्य वस्तू असून तेच सर्वाठायी ओतप्रोत कोंदाटलेले असते. म्हणून मनुष्याने महावाक्याचा जो लक्षार्थ अहम ब्रह्मास्मी अथवा तत्त्वमसी त्याचे नेहमी चिंतन करीत असावे म्हणजे बरे. खरे तर परब्रह्मा एवढी थोर वस्तू नाही आणि त्याची प्राप्ती करून घेण्यास श्रवणासारखे उत्कृष्ट साधन दुसरे नाही. आणि श्रवण मनन निधिध्यासनाने परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्याखेरीज खरे समाधान लाभणे शक्य नाही. हे ज्ञान पिपिलिका मार्गाने म्हणजे कर्मसाधन मार्गाने मुंगीसारखे हळूहळू होते, तर पक्षासारख्या झेपेने म्हणजे ज्ञानमार्गाने लवकर प्राप्त होते. म्हणून साधकाने तत्परतेने निरंतर मनन करीत राहावे म्हणजे बरे. परब्रह्मासारखे दुसरे खरे तर काही नाहीच. निंदा अथवा स्तुती यांपैकी काहीही परब्रह्मापर्यंत पोहोचूच शकत नाही. असे हे परब्रह्म एकले एकच असल्याने त्याची कुणाशी तुलनाच करता येत नाही. जेथे साक्षात्कारी महानुभाव असतात तेच त्यास जाणतात. चंचळाच्या योगे नेहमी दुःखच प्राप्त होते, तर निश्चल अशा परब्रह्माशी ऐक्य पावण्या इतकी विश्रांती दुसऱ्या कशानेही मिळत नाही. महानुभाव असतात तेच अनुभवाने निश्चलाची प्राप्ती करून घेतात. मूळ मायेपासून संपूर्ण दृश्यसृष्टीच्या पसाऱ्यासंबंधी म्हणजे उभारणी ते संहारणीपर्यंत जो कोणी निरंतर विचारणा करीतच राहतो त्याचा स्वानुभव मनन निधिध्यासामुळे दृढ निश्चयात परिणमतो. सर्व दृश्यसृष्टी ही कल्पनेपासून निर्माण झाली आहे. ती 3 प्रकारे भासते. मूळ मायेपासून त्रिगुणांपर्यंत अदृश्य, त्रिगुणांपासून पंचमहाभूतातल्या पृथ्वीपर्यंत दृश्यादृश्य आणि पृथ्वीपासून 4 खाणीवाणीपर्यंत दृश्य. या 3 प्रकारांसंबंधी तीव्र बुद्धीने वारंवार मनाशी विचार केला पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत सर्व अदृश्य असून सूक्ष्म आहेत. ती सर्व एकदेशी आहेत. पंचमहाभूतांच्या मुळे सृष्टी दृश्य स्थूल रूपाने प्रगट होते. तिचा पसारा आपल्याला प्रत्यक्षच दिसून येतो. पृथ्वीपासूनच 4 खाणीचे जीव उत्पन्न होतात. त्यांचे व्यवहारही 4 प्रकारचे असतात. येथे सगळी सृष्टीरचना संपते. यापुढे सृष्टीरचना नाही. सृष्टीचे जे हे त्रिविध प्रकार सांगितले त्यांची लक्षणे आता स्पष्ट करून सांगितली जातील, तरी श्रोत्यांनी अंतःकरण स्थिर करून श्रवण करणे आवश्यक आहे. परावाचा जशी केवळ स्फूर्तिमय असते त्याप्रमाणेच बहुश्याम ही आद्य स्फूर्ती म्हणजेच मूळ माया होय. ही केवळ जाणीव रूप असते. मूळ माया हीच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. मूळ मायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे. सूक्ष्म रूप हे कधी प्रत्यक्ष दाखविता येत नाही. ते चिन्हांच्या वरून जाणून घ्यावे लागते. त्याप्रमाणेच मूळ माया जड पदार्थांना चेतविते, म्हणून तिला चैतन्य असेही म्हणतात. पण हे संकेताने जाणून घ्यावे. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार सर्व काही मूळ मायेतच येतो. त्रिगुणही गुप्त रूपाने मूळ मायेतच वास करतात. त्या गूढत्वाला संकेताने महत्त्व म्हणतात. शुद्ध सत्वगुण देखील गुप्त रूपाने तेथेच वास करतो. जेव्हा गुण व्यक्त दशेला येतात तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिणी असे म्हणतात. त्रिगुणांची रूपे ज्यांना समजतात ते साधू धन्य होत. हे त्रिगुण अप्रगट स्थितीत एकसारखेच वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. हा संकेत सूक्ष्म आहे. तो समजण्यास सोपा नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना तो समजत नाही. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतची तत्वे चंचल आणि एकदेशी आहेत. ती सर्वव्यापी नाहीत. अनुभव घेतला की अंतरात त्याची खूण पडते. त्यानंतर पंचमहाभूतांचा विशाल आणि उदंड अफाट विस्तार झाला आणि 7 द्वीपे आणि 9 खंड असलेली ही पृथ्वी निर्माण झाली. त्रिगुणांपासून पृथ्वीपर्यंत चंचलाचा हा दुसरा विभाग झाला. या दोन्हीची माहिती सांगून झाली. आता तिसऱ्या प्रकाराची माहिती ऐका. पृथ्वीमध्ये नाना वस्तूंचे बीज असते. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज्ज असे जीवांचे 4 प्रकार आणि 4 वाणी पृथ्वी तत्वातून निर्माण झाल्या. खाणी आणि वाणी उत्पन्न होतात आणि जातात, नाश पावतात, परंतु पृथ्वी जशीच्या तशीच राहते. याप्रमाणे असंख्य प्राणी उत्पन्न होतात आणि नाश पावतात, परंतु परब्रह्म जसेच्या तसेच असते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दुसरा समाप्त.